चोर ओटी म्हणजे नक्की काय असते आणि ही ओटी कोण भरते? सहसा आपल्याकडे बाळ होणार आहे किंवा घरातली महिला गरोदर आहे हे 3 महिन्याच्या आत घराच्या बाहेर कोणालाही सांगत नाही, कारण या महिन्यांमध्ये बाळाची वाढ नीट होऊ द्यायची असते. कारण सुरुवातीचे महिने बाळासाठी जास्त नाजूक असतात, म्हणून 3 महिने बाहेर सांगत नाही. 3 महिन्यानंतर बाळाची सुदृढ वाढ व्हायला सुरुवात होते, तेव्हा होणारी आई थोडीशी निश्चिंत झालेली असते. यावेळी चोर ओटी भरली जाते. गर्भधारणेच्या पहिल्या 3 महिन्यात स्त्रीच्या शरीरात हार्मोन्समध्ये मोठे बदल होतात. त्या काळात ती भावनिकदृष्ट्या खूप संवेदनशील असते. तिला भीती, अस्वस्थता आणि थकवा जाणवते. म्हणूनच चोर ओटी भरताना सासरकडील माहेरकडील जणी प्रेमाने तिला शुभेच्छा, आधार आणि काळजी देतात आणि हे तिच्या मनावर सकारात्मक परिणाम करतं आणि ती स्वतःला सुरक्षित समजू लागते. अर्थात ही कोणालाही कळू न देता घरच्या मंडळींच्या उपस्थितीतच भरली जाते, म्हणून तिला चोर ओटी असे म्हटले जाते. तर गरोदर स्त्रीची चोर ओटी काही ठिकाणी सासू आई भरते, तर काही ठिकाणी गरोदर स्त्रीची आई भरत असते व गरोदर महिलेच्या पोटी येणारे बाळ सुखरूप असू दे असा आशीर्वाद देत तिची आई किंवा तिची सासू आई ओटी भरते. ओटीमध्ये फळ, धान्य, गोड पदार्थ दिले जातात. त्यामागचा हेतू असा की आईला पौष्टिक अन्न खाण्याची आठवण आणि प्रोत्साहन मिळावं, म्हणजे ती स्वतःच्या आहाराकडे लक्ष देईल आणि त्यामुळे बाळाचं योग्य पोषण होईल. थोडक्यात चोर ओटी म्हणजे धार्मिक विधीबरोबरच गर्भवती स्त्रीला मानसिक, भावनिक आणि शारीरिक सुरक्षितता देणारा वैज्ञानिक संस्कार आहे.